नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. तर तुम्ही इथे बघू शकता आज आपली रेसिपी काय आहे. आपल्या मैत्रिणींची गृहिणींची सवयच असते की जी वस्तू आहे, रात्रीची भाजी उरेल असेल, चपाती उरेल असेल, ती फेकून न देता आपण ती खाऊन टाकावी. म्हणूनच आपल्या मैत्रिणीसाठी आपण ही रेसिपी इथे घेऊन आलो आहोत. तर मी इथे 2-3 चपात्या होत्या रात्रीच्या, त्या आता मी इथे त्याचं काहीतरी बनवूया म्हणूनच आता आपण त्या चपाती इथे घेतलेल्या आहेत. तर आपण आपल्या जुन्या काळातील पोहे ते बनवूया. चला तर आता आपल्या पोहे बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे 2-3 चपात्या घेतल्या होत्या आणि त्या अशा प्रकारे मोडून घेतलेल्या आहेत. आता या मिक्सर जारमध्ये आपल्याला त्या दळून घ्यायच्या आहेत. चला तर आता आपण या ज्या चपात्या आहेत ना ते इथे आपण दळून घेऊया. इथं जे आहे ना हे घेतलेलं आहे, हे बघू शकता. ही कोथिंबीर आहे, ही हिरवी मिरची आहे, हे लसूण आहे, कढीपत्ता आहे, जिरे आहे, मोहरी आहे, लसूण आहेत आणि हळद आहे आणि कांदा आहे. तर हे बघा, तुम्हाला मी अगदी जवळून ही आपली हे बघा, ही कांदा घेतलेला आहे, ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही हिरवी मिरची आहे, हा लसूण आहे, हा कढीपत्ता आहे, जिरे आहेत, मोहरी आहे, मीठ आहे, हळद आहे आणि शेंगदाणे आहेत. सर्वप्रथम मी इथे गॅसवर कढई ठेवून तापत ठेवलेली होती. आता त्यामध्ये लगेचच थोडंसं तेल टाकून घेऊया. आत्ता आपलं तेल तापलं की लगेचच आपल्या यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे आता थोडीशी मोहरी टाकून घेत आहे. आता ही जी मोहरी आहे ना ती इथे व्यवस्थित तडतडली की लगेचच आपण यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत. आता जिऱ्यांना सुद्धा तांबूस कलर आला की लगेच आपण यामध्ये काय करणार आहोत, थोडासा लसूण टाकून घेणार आहोत. आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे आणि लसूण आपल्या सोबतच इथे परतून जातील. जर तुम्हाला वेगळे जर भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही वेगळे सुद्धा भाजून घेऊ शकता. पण अशा प्रकारे जर भाजून घेतले तर शेंगदाणेसुद्धा खरपूस लागतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. त्याचमुळे मी यामध्ये अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये लगेचच थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता जे आहे थोडासा उभं मी इथे कांदा कापून घेतलेला आहे. आता हा कांदा जो आहे आता इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लगेचच आपण यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं इथे जे मिश्रण आहे, जे मसाला आहे इथे व्यवस्थित परतत आहे. आता आपण काय करूया, लगेचच यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया. आता इथे व्यवस्थित एकदा परतून घेऊया. आता हा मसाला जो आहे ना व्यवस्थित इथे परतावा. त्याचमुळे आपण काय करूया, यामध्ये थोडंसं वरून मीठ टाकून घेऊया चवीनुसार. अशा प्रकारे मी थोडंसं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता जो भुगा आहे ना आपण ज्या भाकरींचा केलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित इथे परतून घेऊया.
चला तर आत्ता आपले पोहे तयार झालेले आहेत. तर नमस्कार, मी कविता, तुमचं कविताज किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोड मैत्रिणीचं मी ते स्वागत करत आहे. जर तुम्हाला आपली रेसिपी जर आवडली असेल, जर आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर बघू शकता मी आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता आपली रेसिपी आहे इथे तयार झालेलीच आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या जुन्या काळातील पोहे आपले तयार झालेले आहेत. म्हणजेच आपल्या जुन्या आठवणी ज्या आहेत इथे आपण इथे तयार केलेले आहेत. आपण लहानपणी हेच तर पोहे खायचो. किती सुंदर आणि किती टेस्टी लागायचे हे पोहे. हे बघा अशा प्रकारे जे आहेत आपले पोहे आहेत ते इथे तयार झालेले आहेत. आता आपण यामध्ये काय करणार आहोत, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ. म्हणजेच आपले पोहे जे आहेत ना खाण्यासाठी तयार आहेत. हे बघा अगदी 15 ते 20 मिनटात आपली ही रेसिपी आहे ना तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. तर बघा आपली रेसिपी जी आहे तयार झालेली आहे. हे बघा मस्त आपले पोहे जे आहेत